काही परिणाम होतात, मारहाण, धाकाण, दडपशान, ते विपरीत परिणाम होतात. आणि म्हणून मुलांना पासवर्ड सांगत असताना शिक्षकांना देखील मला असं वाटतं देशमुखांनी बरंच काही सांगितलेलं आहे. पालकांना देखील बरंचसं काही सांगितलेलं आहे. पालक देखील आपल्या मुलाच्या बालमनाचा कधीच विचार करत नाही. जी बालक व्यसनी आहेत त्यांचे तर घरामध्ये सतत गोंधळ असतो, सतत वातावरण बिघडलेलं असतं आणि त्या वातावरणाचा आपल्या मुलांवर किती गंभीर परिणाम होतात त्याचं भान त्यांना राहत नाही. खरं म्हणजे या शाळेमध्ये आज आपण हा विचार घेऊन भविष्याच्या वाटचालीमध्ये निश्चितपणे पुढे जाऊ. उद्याचा डॉक्टर, उद्याचा इंजिनियर, उद्याचा मंत्री, उद्याचा प्रधानमंत्री, राष्ट्रपती, उद्याचा शास्त्रज्ञ तुमच्या मधून होणार आहे. त्यांनी सांगितलं एक निर्धार ठेवा, एक मनाची अशी तयारी करा की मला मोठं व्हायचं आहे. हा विचार जर तुम्ही मनामध्ये जर ठेवला तर उद्याचे निश्चितपणे यशस्वी जीवनामध्ये होणारे तुम्ही मोठे कुणीतरी असाल. माझ्या स्वतःच्या बाबतीतलं उदाहरण मी जर देईल, मी नेहमी सांगतो की मला खूप शिकायचं होतं पण शिकता येत नव्हतं. मला खूप शिकायचं होतं पण शिकता येत नव्हतं. मला शिक्षण मध्ये सोडावं लागलं, मला नोकरी करावी लागली. परंतु मी नोकरी करून शिकत राहिलो. इथे बसलेल्या पैकी कोणाजवळ इतक्या डिग्र्या नाहीत, त्या माझ्याजवळ आहे, मी आनंदाने सांगेल, कारण मला खूप शिकायचं होतं. मी नोकरी करून शिकलो कारण माझ्या मनामध्ये ध्येयवाद होता, प्रबळ इच्छा होती की मला खूप शिकायचं आहे. मी पहिल्यांदा BCom झालो, BA झालो, LLB झालो, लेबर लॉ झालो, DTL झालो, जर्नलिझम झालो, DED झालो. 7 डिग्र्या माझ्याजवळ आहे. मी PhD पण IPL झालो, बरंच काही MPC झालो, UPC ला पण बसलो. आणि म्हणून असा विचार जर मनामध्ये ठेवला तर माणूस मोठा होऊ शकतो. आणि म्हणून उद्याचा मोठेपण जर मिळवायचं असेल तर मनामध्ये ही खुणगाठ, मनामध्ये हा विचार आपण ठेवू. खरं या ठिकाणी तुमच्यासाठी शांताराम काळे आणि त्यांचं कुटुंब यांनी ही जी शाळा इथे सुरू केली आपल्या ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील मुलांसाठी, फार मोठं योगदान आहे. तुम्हाला माहित नसेल, मी निवडणुकीच्या अगोदर शांताराम काळेंच्या घरी गेलो. त्यांचे वडील शिक्षक, तुम्हाला शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःची पेन्शन विकली. स्वतःच्या रिटायर झाल्यानंतर जे पैसे मिळाले त्यातून तुमच्या शाळेला लावले हे कित्येक पालकांना आणि शिक्षक मुलांना माहित नसेल. स्वतःच्या घरातले दागिने विकले आणि आपल्या शाळेला लावले हे कित्येक पालकांना आणि मुलांना माहित नसेल. आणि म्हणून शाळा चालवणं फार सोपं आहे असं नाही. शाळा सुरू करणं सोपं आहे पण चालवणं फार अवघड आहे. आणि हे अवघड चालायचं काम त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी, वडिलांनी, त्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी जे केलेलं आहे हे आपल्या पिढीसाठी, इथल्या गावातील लोकांसाठी लाख मोलाचं आहे. आणि म्हणून या कुटुंबातील सर्व सदस्यांना, या शाळेला मदत करणाऱ्या सर्वांना मी निश्चितपणे मानाने नमस्कार करीन, त्यांना सलाम करेन. या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे, मी काही जास्त बोलणार नाही. फक्त आता मुलींच्या बाबतीत सांगेन की मुलींनो, तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही खूप शिकला नाहीत, पालक आहेत, पालकांनी पण लक्षात ठेवा, मुलींना जर शिकवलं नाही, मुली मोठ्या जेव्हा होतील तेव्हा मुलींना, आपल्या कुटुंबाला, आपल्या आई वडिलाला, आपल्या नशिबाला दोष देतील जर शिकला नाही तर. पण तुम्ही जर शिकलात तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहात. या पुढच्या कालखंडामध्ये ज्या मुली शिकतील त्या निश्चितपणानं आपलं जीवन चांगलं जगू शकतील. आज संपूर्ण देशामध्ये
समाजकारण असेल, राजकारण असेल, नोकरी असेल, पुरुषांनी इतकंच महत्व आता स्त्रियांना प्राप्त झालेलं आहे. आमच्या लोकसभेमध्ये कायदा आलेला आहे की या देशातल्या सर्व कायदे मंडळामध्ये, लोकसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, 50% प्रतिनिधित्व स्त्रियांना द्यायचं आहे. कायदा बाजूला ठेवला गेलेला आहे, पण येत्या 5-10 वर्षामध्ये हे होणार आहे. स्त्रियांनी सर्व जी क्षेत्र आहेत ही सर्व क्षेत्र मुलींनी आपल्या कवेत घेतलेले आहेत. सीमेवर रक्षण करणाऱ्या मुली दिसत आहेत. आम्ही दिल्लीवरून येतो, विमान चालवत आम्हाला मुली घेऊन येतात. गावचा कारभार आता मुलगी तलाठीच्या रूपानं, ग्रामसेविकेच्या रूपानं पाहायला मिळते आहे. एसटीची कंडक्टर मुलगी झालेली आहे. असं एकही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी मुली आता काम करायला लायक आहे असं म्हणण्याचं कारण नाही. त्या लायक आहेत, त्यांनी लायकी दाखवून दिलेली आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये मुलींनी ज्या शिकतील त्यांचं भविष्य उज्ज्वल राहील. म्हणून पालकांनी देखील मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करावा अशी देखील विनंती या ठिकाणी राहील. फक्त या ठिकाणी मुलींनी मात्र जसं देशमुखांनी सांगितलं की हे करत असताना आमचा पाय वाकडा पडणार नाही, याबाबतची भूमिका मुलींनी देखील आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांना देखील दाखवून देतील. मला असं वाटतं की या ठिकाणी आपल्या सर्व आदिवासी मुलं जी आपली आहेत त्यांना देखील खूप संधी आहे. आदिवासी भागातील शेड्यूल ट्राईबच्या बाबतीमधलं जे काही नोकऱ्यांचं प्रमाण आहे, आज हजारो मुलं आज जागा रिकाम्या आहेत, कारण लायक मुलं मिळत नाहीत, पात्र मुलं मिळत नाहीत. नोकऱ्यामध्ये आम्ही बघतो, मी खरं म्हणजे जाती जमातीचा मी सदस्य आहे. त्या कमिटीमध्ये जेव्हा आमच्या पुढे आकडेवारी येते त्यावेळेला अजूनही संपूर्ण देशामध्ये आदिवासींच्या बाबतीमध्ये जे प्रमाण आहे ते प्रमाण अजूनही अपुरं आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये आदिवासी मुलांना प्रचंड संधी आहे. त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर हा शिक्षणाने बदल होऊ शकेल. आणि म्हणून शिक्षणासाठी आपण तत्पर राहा. आपल्या सर्व बालगोपाळांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो. दिवाळीपासून नवीन वर्ष सुरू होणार आहे, त्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. शांताराम काळे आणि त्यांचे कुटुंब त्यांना शुभ करते. जीवेशाक्षरमुक्त कोटि सुखदम नैकावतारादीपम ज्ञेयं पुरुषोत्तमं मुनिवरे वेदादिकीर्त्या विभुं तन्मूलाक्षरयुक्तमेव सहजानन्दं च वन्दे सदा. आपल्या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे, तसेच ज्यांचं व्याख्यान काहींच्या डोक्यावरून गेलेलं असेल, काहींच्या डोक्यात राहिलेलं असेल, असे प्रशांतजी देशमुख साहेब, पत्रकार मित्र, टाकळकर सर, पालकवर्ग आणि आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, खिचडी खाल्ली, गुलाबजामुन खाल्ले, जिलाबी खाल्ली, आता जेवणात इंटरेस्ट राहिलेला नाही याची मला जाणीव आहे. आणि मी तसा अचानक धरून आणणारा पाहुणा आहे कधी कुणाच्या यासाठी. जरी सरांनी उल्लेख केला असला, आज मी सकाळपासून पंढरपूरवरून आलेलो आहे. येताना बसने आलो, सोय नव्हती, परंतु वाकचौरे साहेब येणार आहेत. काही ही या देशाचे नागरिक आहेत. आजचं सामाजिक जीवन, राजकीय जीवन जर विचार केला तर अतिशय भयावह आहे. आमच्यासारख्याला तर असं वाटतं का नेमकं काय चाललेलं आहे याचं तर कोड. माझं मत आम जनतेचं मत सांगतो, पुढचं दुसरं सांगतो. दुसऱ्या बाजूने मात्र निर्णय ठप्प आहे. त्या पद्धतीनं आणि त्या गतीनं राज्यात त्यामध्ये कार्यपद्धती मात्र सामान्य जनतेच्या महाराष्ट्राच्या हिताची नाही अशा प्रकारची दुसरी चर्चा. म्हणजे दोन्ही मतं मी मांडली, नकारात्मक आणि सकारात्मक. एकंदर राज्याचा कारभार या जलद गतीनं व्हायला पाहिजे, कारण त्यांचा केंद्राचा अनुभव लक्षात घेतला.
तितक्याशा गतीनं तो मात्र होत नाही, त्याची राजकीय समीकरण काही असते, पण ही खंत मात्र आहे. व्हायलाच पाहिजे, कारण मी खासदार झाल्यापासून माझी आग्रही मागणी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जिथे मला संधी मिळेल त्या ठिकाणी मी याचा मागचा पुनरुच्चार केलेला आहे. तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही मोठी दिल्ली आहे त्यामध्ये आता त्यांनी ठाण्याची काही घटना केली नाशिक आणि नगर म्हणजे 3-4 जिल्हे फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत की जे भौगोलिकदृष्ट्या लोकसंख्येच्या दृष्टीनं आज त्यांचं विभाजन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये नगर जिल्हा हा अग्रक्रमांक आहे आणि त्याचा परिणाम ज्यावेळेला केंद्राकडून निधी येतो त्यावेळेला जिल्हा म्हणून निधी येतो. तर ते जिल्ह्याचे 2 भाग झाले तर येणारा निधी हा दुप्पट येईल, म्हणजे विकासाच्या दृष्टीनं डबल स्वरूपाचा पैसा राज्याकडनं आणि केंद्राकडनं या जिल्ह्याला मिळतो आणि म्हणून या जिल्ह्याचं विभाजन होणं अत्यंत गरजेचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामध्ये आजही मी आग्रही मुख्यमंत्र्यांना याबाबतचं मी लेखी निवेदन लेखी पत्र 3-4 वेळा दिलेलं आहे. एकदा नाही 3-4 वेळा. खासदारांची जी बैठक आमची जी अधिवेशनापूर्वी होती त्या बैठकीमध्ये देखील हा माझा मुद्दा असतो की नगर चर्चेमध्ये देखील म्हणजे गॅसच्या बाबतीमध्ये जे काय केंद्राचं राज्याचं म्हणजे याच्यामध्ये खरं म्हणजे सर्वसामान्य माणूस मध्यम माणूस म्हणजे त्रस्त राहणारे त्रस्त होणार. आणि आज संपूर्ण देशामध्ये विचार केला म्हणजे जंगलात राहणाऱ्या माणसाचा जर विचार केला कारण या फॉरेस्ट कायदा वगैरे वृक्षतोड या सर्व कायद्यांचा जर विचार केला तिथे जंगलात राहत असतो वृक्ष पण त्याला तोड लाकूड घेता येत आणि याबाबत आता सर्व समाज सर्व जनता ही गॅसवर अवलंबून इंधन आणि सर्व कुटुंबाचं जीवनावश्यक बाब झाले आणि तिला रेशनिंग तिला ज्या पद्धतीचं मर्यादित स्वरूपामध्ये ज्या काही गोष्टी सरकार करतायत त्या अत्यंत नादानपणाच्या गोष्टी जीवनावश्यक वस्तूंना सरकारने त्याच्यामध्ये सवलती द्याव्या जसं अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गोष्टी आहेत तसं आता इंधन हे देखील मूलभूत गोष्ट आहे. जर इंधन असेल तर स्वयंपाक होणार नाही, स्वयंपाक होणार तर माणूस जेवणार नाही आणि म्हणून या अत्यावश्यक गोष्टीच्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यावर सरकारने गंभीरपणे विचार करून एखादी योजना नाही झाली तरी चालेल, ती उद्या झाली तरी चालेल, परंतु अशा ज्या काही गोष्टी आहेत की त्याच्यावर सरकारनं प्रथम प्राधान्याने विचार देऊन सर्वांचं समाधान होईल, सर्वांचं जीवन सुखर होईल हा विचार केला. परवा आमची सांगते विषय नाही का परवा मी आमची बैठक झाली भारताचं जे अर्थ खातं आहे त्याचा संबंध त्या कमिटीवर मी आहे त्याच्याबरोबर जे आहे अर्थमंत्री त्यांच्या संबंध आता मागच्या आठवड्यात भेटत विषय होता देशातील कर्ज जगातील कर्जाचा कृष्ण भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम काय तिथे मी एक मुद्दा मांडला तो त्यांनी मान्य केला. मी त्यांना एकच सांगितलं की लोकांना काही नको फक्त 4 गोष्टी पाहिजे. लोकांना फक्त एक प्यायचं पाणी पाहिजे, लोकांना रस्ता पाहिजे, वीज पाहिजे, रिकाम्या हाताला काम पाहिजे आणि शेतीचे जे काही प्रश्न आहेत पाटपाणी आहे, खत आहे, बियाणं आहे,
शेतमालाला भाव आहे, या सर्व गोष्टीची शेतीचा विषय. या 5 वेगवेगळे लोक काहीच मागत नाही. आता शिक्षणाबद्दल, आरोग्याबद्दल क्वचित बोलतात किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत व्यक्तिगत स्वास्थ्याबद्दल, कपड्याबद्दल असं काही कोणी म्हणत नाही. पण या कोणत्याही गावात जाऊ देत, कोणत्या खेड्यात जाऊ देत, आपल्याला तोच विचार आहे, जामखेडला तोच विचार आहे, हरियाणामध्ये हाच विचार आहे. मग एवढ्या काही योजना आहेत केंद्राच्या, त्यावर कोट्यवधी रुपयाचं बजेट आहे, करोडो रुपये. त्यांना असं आपल्याला करायचं, त्यांना लगेच माझ्या डोक्यात आहे 25 घेतलं आणि आता लगेच सुरू करायचं आणि ते पैसा वगैरे आपण उपलब्ध करू. 25 तारखेला 24 तारीख आणि पेपर वगैरे घेतल्या तर ती केंद्राची योजना आहे की आपण कार्यान्वित करू. तर म्हणजे MIDCच्या एवढ्या साईट्स आपल्या भागात म्हणजे याला माझं समज असं आहे की हे का होत नाही. आपल्या भागात साखर कारखाने एवढे साखरेवर जवळजवळ सर्व साखर कारखाने उत्तरेमध्ये आणि या उत्तरेवर साखर कारखान्याच्या भागात राहिल्या ठिकाणी गरज आहे. MIDC आता नवीन अधिकारी जे अल्पमुलांचे आहेत, आपले जिल्हाधिकारी हे पण आता मुंबईला मी त्यांची भेट घेऊन सांगितलं व आमच्या भागात काहीतरी सुरू करावं. विलासराव देशमुख अवजड उद्योगपती होते. मी पहिल्या भेटीत त्यांचे माझ्या चांगली समज त्यांना झालं मग एखादा प्रकल्प टाका माझ्या भागात करू म्हटले विचार ते गेले तर आता प्रयत्न आहेत बघू आपण. केंद्राच्या माध्यमातून काय आधारित आहे ना, खरं ना. भात शेतीवर काय राईस मिल काय करा, पोहे जरी गेले ना, पोहे प्रसाद म्हणून अनेक मंदिर ते सोडून द्या. अत्यंत विचार करू करा. आता तुम्हाला मी टाकतो इथे महिला एकत्र आल्या, त्यांनी फक्त कपडे शिवायचं ट्रेनिंग घेतलं. कपडे शिवायचे, ब्लाउज, टेलरिंग, मोठे लहान मुलांचे ड्रेस, कटिंग करून देणार एक्सपर्ट असतात, ते कटिंग करणारे कटिंग करून द्यायचं आणि त्या महिलांनी शिवायचे. ते ड्रेस कुठे जायला अमेरिका वगैरे जपान इकडे तिकडे जाऊन राहिले आणि एवढा मोठा उद्योग मिळाला. असाही उद्योग करू शकतो.